शिवसेना नेते योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत रामाच्या नावाने राजकारण सुरू आहे असा आरोप केला. रामाच्या नावाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी धार्मिक विषयांवर राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले. विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ज्या वेळेला राम मंदिराची निर्मिती झाली, प्रभू श्री रामचंद्राची जेव्हा तिथे स्थापना झाली, त्या दिवशी उद्धवजी त्या ठिकाणी गेले नाही. त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या पेक्षा जास्त त्यांना इगो मोठा वाटला आणि म्हणून राजकारण करून ते त्या दिवशी तिकडे गेले नाही. जी व्यक्ती मंदिराच्या बाबतीमध्ये राजकारण करते, खरं तर शिवसैनिकांनी राम मंदिराकरता स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ज्यावेळेस आणि शिवसेनेने जेव्हा हा मुद्दा उचलला होता त्यावेळेस जेव्हा बाबरी मस्जिदचा विषय आला त्यावेळेस देखील होय हे आम्ही केलेलं आहे हे त्यावेळेला सांगणारं धाडस वंदनीय बाळासाहेबांनी केलं होतं. पण अशा भावनिक विषयाला देखील जर का उद्धवजींनी त्यावेळेला राजकारण आणलं असेल तर ह्याच्यावर लक्षात येतं की त्यांची नक्की भूमिका काय आहे. म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाने फक्त राजकारण करायचं आणि जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला कोणीही पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हे पुन्हा घडणार नाही याची देखील उपाययोजना आम्हाला विश्वास आहे की तिथलं स्थानिक सरकार हे करेल आणि अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही याची उपाययोजना करेल.